लाल मातीच्या कणाकणातून सुगंध दळवळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला। रयतेच्या त्या रक्षणासाठी उचलली तलवार, उचलली तलवार, उचलली तलवार। दुश्मनांना ठार करूनी केले बहुपकार, केले बहुपकार। केलेल्या त्या उपकाराची ठेवा जराशी जाण, माझ्या मावळ्यांनो तुम्हाला शिवरायाची आण। जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ। कीर्तनामध्ये बसायचा तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनामधली भजनी मंडळ, टाळकरी मंडळी सुद्धा माझ्या महाराजांना ज्ञात होती। कीर्तनामध्ये बसणारे गंगाधर बुवा मधाणकर टाळकरी होते। शिवाजी महाराजांना माहिती होतं उत्तम श्रोती, उत्तम श्रोता असणारी बहिणाबाई कीर्तनाला उपस्थित असायच्या। माहित होतं उत्तम मृदंग वाजवणारे तुकोबारायांचे सोनबा ठाकूर हे सुद्धा छत्रपती शिवरायांच्या ज्ञात होते। माझा राजा असा तसा नाही घडला महाराज। माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। शिवाजी राजा ज्यावेळी माझ्या राजाचं तो काळ आठवा। अरे स्त्रिया बहिणींची, आया बहिणींची इज्जत त्या काळात लुटली जात होती। आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही लोकांना त्यावेळी ताट मानेने जगण्याचा अधिकार नव्हता। त्यावेळी माझ्या राजानं लोकशाही घडवायचे, स्वराज्य घडवायचंय आणि स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा। अरे आईच्या इच्छेपोटी माझ्या छत्रपती शिवरायानं ते स्वराज्य घडवण्याची प्रतिज्ञा केली रायरेश्वराच्या मंदिरावर। त्या जगदंबेच्या पुढे तलवार उचलली। त्यावेळी सगळ्या जगतामध्ये ती धरती सुद्धा आनंदाने नाचत होती, वारा सुद्धा सोसाट्याने वाहत होता। नदीचा आवाज खळखळ 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 खळ वाहतोय आणि अशा वातावरणामध्ये माझ्या राजानं अन्यायाविरुद्ध लढा उचलला। अन्यायाविरुद्ध लढायचं जिजाऊ पोटी जन्म घेतला। ती लाल माती सुद्धा हसत होती, आनंदाने डोलत होती। लाल मातीच्या कणाकणातून सुगंध दळवळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला। जय जय जिजाऊ, 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 जय जय जिजाऊ।
त्या रक्षणासाठी उचलली तलवार, उचलली तलवार, उचलली तलवार. रयते त्या रक्षणासाठी उचलली तलवार, उचलली तलवार, उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहुपकार, केले बहुपकार. ठार करून केले बहुपकार, केले बहुपकार. केलेल्याच्या उपकाराची, केलेल्याच्या उपकाराची ठेवा जराशी जाण. माझ्या मावळ्यानो तुम्हाला शिवरायाची आण. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. टाळी टाळी टाळी. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. टाळी 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 टाळी. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 ज्ञानयोगी धर्मवंत कीर्तिवंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्स छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. हर 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 हर. वा 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 वा. याला म्हणायचं ऊर्जा, याला म्हणायचं स्मृती. रक्त असं सळसळ केलं पाहिजे आपल्या मराठी माणसांचं. हिंदू आहे आपण, आणि हिंदू मध्ये महाराज वाहताना रक्त नाही वाहत. हिंदू माणसामध्ये वाहताना महाराज या रक्तामध्ये भगवाच वाहतो. भगवा. अरे त्या शिवरायांची माणसं आहे आपण, ते शिवरायांचे मावळे आपण. एक गोष्ट लक्षात घ्या, लाल मातीच्या कणाकणातून सुगंध दळबळला. जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. रयतेच्या त्या रक्षणासाठी उचलली तलवार, उचलली तलवार, उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहुपकार, केले बहुपकार. केलेल्या त्या उपकाराची ठेवा जराशी जाण. माझ्या मावळ्यानो तुम्हाला शिवरायाची आण. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. शिवरायांसारखं बोलून कोणालाही छत्रपती होता येत नसतं महाराज. छत्रपती होण्याकरता आपल्या आयुष्यातले 53 वर्ष रयतेसाठी घालवावे लागतात. तेव्हा कुठं छत्रपती शिवराय घडले. आज आमचं झालंय काय, या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव, त्या चौकाला धर्मवीर संभाजी राजांचं नाव. अरे या रस्त्याला राजांचं नाव देण्याचं, त्या रस्त्याला युगपुरुषांचं विचारवंतांचं नाव देण्याचे दिवस गेले. चिखलीकर, या रस्त्याला शिवाजी महाराजांचं, त्या रस्त्याला संभाजी महाराजांचं नाव देण्याचे दिवस गेले. अरे माझ्या राजांनी दाखवलेल्या रस्त्यावर चाला तर महाराज माझ्या राजांचं कर्म सार्थक झालं असं म्हणता येईल. मार्ग दाखवलेल्या रस्त्यावरती चाला. आयुष्य घालवलंय आपलं, असे तसे नाहीत घडले युगपुरुष. आधीचा काळ आठवा. अरे कोणतंही काम करायचं म्हटलं तर श्रद्धा, निष्ठा, निष्ठा महत्वाची आहे.
आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आहे. निष्ठा नाही आपली, तिथं निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, अंतकरणापासून ते काम करण्याची कुवत, अंतकरण शुद्ध पाहिजे. याच्याकरता हे धर्मग्रंथ, याच्याकरता संत साहित्य, याच्याकरता ही कीर्तन परंपरा, याच्याकरता हा सप्ताह, याच्याकरता हा अठ्ठास, याच्याकरता. याच्या मागचा काय हेतू आम्हाला कळत नाही. कशा करता हे चाललंय? फक्त 2 तास कीर्तनामध्ये यायचं, बसायचं, सोडून जायचं असं आहे. हितलं महाराज इथं सोडून देण्याचे दिवस गेले. इथून काहीतरी घेऊन जा, सोबत काहीतरी घ्या. अरे आपल्या जीवनाचं सोनं होईल, कधीतरी डोक्यात घ्या. याच्या करताच हे कीर्तन आहे. जीवनामध्ये कष्ट, निष्ठा, जीवनामध्ये कोणती गोष्ट कमवायची आहे तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही, सातत्याशिवाय पर्याय नाही. असाच उपदेश माझ्या चित्कला मुक्ताईनं सुद्धा दिला. कुणाला?